सकाळ झाली. पहिल्या चहासाठी आप्पांचा जीव कासावीस झाला असणार. चहाचा कप हातात देईपर्यंत आप्पा एकच आवाज देत राहणार, अरे किती वेळ, अजून चहा झाला का नाही? आणून ओता एकदा आमच्या नरड्यात आणि व्हा मोकळे. आप्पांचा हा कर्कश आवाज ऐकून चीड येई, वैतागून उपयोगही नसायचा. त्यापेक्षा आप्पांचे चहासाठीचे रडगाणे थांबवण्यासाठी तरी उठणे भाग होते. आणि मग रोजच्याप्रमाणे मेधाताई मोठ्या नाराजीने उठल्या. हातातल्या चादरीच्या घडीसोबत मनातल्या उबदार झोपेच्या कल्पनेची उबदार रजई घडी करून ठेवीत त्या बाहेर आल्या. बाहेरच्या हॉलमध्ये खुर्चीत आप्पा दिसले नाहीत. आणि मग त्यांच्या लक्षात आले, अगं बाई, आप्पा तर कालपासून शेजारच्या हॉस्पिटलमध्ये आहेत. ही गोष्ट अशी कशी विसरून गेलोत आपण? याबद्दल मेधाताईंना स्वतःचा रागही आला. आप्पा घरात नसून हॉस्पिटलमध्ये आहेत याचा असा कसा विसर पडला आपल्याला? असे तर नाही ना? सकाळपासून आप्पांचे त्रासिक आवाज देत ओरडणे कानावर पडलेच नाही म्हणून? आज आपल्याला शांत झोप लागली आणि त्यामुळे अजिबातच जाग आली नाही. आप्पांना काल दुपारीपासून BP वाढल्यासारखे वाटत होते. त्यात बॉर्डरवर असणारी शुगर त्यांच्या सोबतीला काही महिन्यांपासून आली होती. असे झाले म्हणून काळजी वाढवणे नकोच. म्हणून मंगेशने त्यांच्या मुलाने निर्णय घेत सांगितले, आई, तू आणि आप्पा दोघेच असता नेहमी. त्यात असा त्रास होणं बरं नाही आहे. त्यापेक्षा आप्पांना माझ्या डॉक्टर मित्रांच्या हॉस्पिटलमध्ये ठेवूया. म्हणजे आपल्यापैकी कुणाला तिथे आप्पाजवळ रात्रभर थांबण्याची गरज नाही. मुख्य म्हणजे आप्पांचा माझ्या मित्रावर, डॉक्टरवर विश्वास पण आहे. म्हणून म्हणतो, तू यात काही वावगे वाटून घेऊ नको. आप्पांना तिथे उपचार मिळेल आणि आराम पण मिळेल. महत्त्वाचं म्हणजे तुला थोडी शांतता आणि आरामाची गरज आहे. हे मला कळत नाही असं वाटते का तुला? मंगेशच्या मुलाच्या मनातील काळजी आणि भावना ऐकून मेधाताई नाही म्हटल्या तरी सुखावल्या होत्या. मेधाताईंना आठवले, आप्पांच्या विक्षिप्त आणि तऱ्हेवाई वागण्याला कंटाळून होणारे वितंड वाद तरी थांबतील. अशा विचाराने मंगेशने विचारपूर्वक निर्णय घेत आईला मेधाताईंना सांगितले, मोठ्या नाखुशीने आम्ही वेगळे राहणार आहोत. याच सोसायटीतील समोरच्या विंगमध्ये तुमच्यासोबत नसलो तरी पण तुमच्या समोर असून या दूर राहण्याची कारणे ओघळण्यात काही अर्थ नाही आहे, हे तुला माहिती आहे. त्या दिवशी मेधाताईंना मंगेशचा निर्णय ऐकून थोडे वाईट वाटले. पण मंगेशने केले ते योग्य केले हे मान्य केले त्यांनी. आप्पांची बायको म्हणून आपली सुटका नाही आहे, पण मंगेश, त्याची बायको, मोठी होत जाणारी नातवंडे यांनी रोज आप्पांचे वागणे बोलणे का सहन करायचे? त्यांनी मंगेशच्या निर्णयात शांतपणे स्वीकारले. पण आप्पांनी घर डोक्यावर घेत मुलाच्या नावाने गोंधळ घालायचा तो घातलाच. त्याला आता काही महिनेच झाले होते. मंगेशविषयी आप्पांच्या मनात राग होता. त्याच्याबद्दल काहीही बोलायचे नाही असे त्यांनी मेधाताईंना बजावून सांगितले होते. भल्या पहाटे उठून आप्पा बाहेरच्या हॉलमध्ये येऊन बसत. TV पाहत बसायचे. पेपर आला की पेपर वाचन करताना त्यातील बातम्या मोठ्याने वाचित. त्यात स्वतःच्या कमेंटची एक्स्ट्रा भर घालतील. बेडरूममध्ये असलेल्या मेधाताईंच्या कानावर या बातम्या आदळत असायच्या. 1-2 वेळा त्यांनी बाहेर येऊन सांगितले, असा पेपर वाचू नका, आवाजाचा त्रास होतोय. असं सांगून पहिले आप्पाच ते. त्यांना गोड बोलण्याची ॲलर्जी फार पूर्वीपासूनचीच. त्यांचा हा जुना आणि मोरलेला रोग आता यापुढे बरा होणार नाही याची मेधाताई सकट सर्वांची खात्री पटली. तरी पण मेधाताई म्हणाल्या, अहो, तुमची झाली झोप, आमची होऊ द्या ना थोडी तरी झोप. मेधाताई असे काही बोलतील आप्पांना हे कधीच अपेक्षित नव्हते. त्यांनी रागाने पाहिले आणि पेपर वाचू लागले. त्या आप्पांना म्हणाल्या, तुम्ही असे मोठ्याने ओरडत जाऊ नका. आजूबाजूचे काय म्हणत असतील? दोघेच राहतात, कधी शांत बसत नाहीत. त्यावर आप्पा म्हणायचे, हे बघा, तुम्हाला तर आम्ही कसे आहोत चांगलेच माहिती आहे. नव्याने काय सांगायचे? आता लोकांना त्रास होतो असे म्हणून स्वतःच्या त्रासाबद्दल सांगताय. आम्हाला खुळं समजताय की काय तुम्ही? आवाज सहन नसेल होत तर कानात कापसाचे बोळे घालून झोपत जा. थंड वाऱ्याचा त्रास होणार नाही आणि आमच्या आवाजाचा बंदोबस्त पण केल्याचे समाधान होईल तुम्हाला. आप्पांकडे दुर्लक्ष करून काही न बोलता मेधाताई आत येऊन पुन्हा काही वेळ आरामशीर पडून राहण्याचे शिकल्या.
धीर एकवटून केलेला हा थोडा धाडसीपणा त्यांना सुखद आराम देणारा ठरला. काल घरी जाताना मंगेश म्हणाला, आता आराम पडेपर्यंत आप्पांना घरी आणायचं नाहीये. मेधाताईंच्या सोबतीला सुनबाई येईल असे मंगेशने सांगितले. हे आठवून मेधाताईंना मनातल्या मनात खुदकन हसू आले. तसे पहिले तर आप्पा आणि मेधाताई आता 70च्या घरातील ज्येष्ठ नागरिक. दोघांनीही लहानपणी गेल्या पिढीतील जीवनमान अनुभवलेले. मोठी भावंडे, पाठची भावंडे, घरात असलेली इतर माणसे, अशा मोठ्या परिवारात राहिलेली ही पिढी त्यावेळच्या आर्थिक परिस्थितीमुळे मनाप्रमाणे, मनातल्या स्वप्नाप्रमाणे पुढे जगलीच नाही. मन मारून जगणे, इच्छापूर्ती न झाल्याचे दुःख, कुवत आणि क्षमता दोन्हीबद्दल वाट्याला आलेली अवहेलना, यामुळे आपल्यावर अन्याय झाला या भावनेतून सगळ्यांशी जणू वैर असल्यासारखे वागणारे एकच नाही तर अनेक जण पाहण्यास मिळत होते. आप्पा अशा लोकांचे प्रतिनिधी आहेत असे वाटावे. मिळालेली नोकरी संसारासाठी पोटापाण्यासाठी करणे भागच होते. शैक्षणिक पात्रता बेताचीच आहे. बौद्धिक क्षमता, कुवत मर्यादित आहे हे सत्य आप्पांनी कधीच स्वीकारले नाही. याउलट स्वभावाच्या मेधाताई आप्पांच्या आयुष्यात आल्या. पण आप्पांनी आपल्या बायकोला कधीच सन्मानाने वागवले नाही. पान उतारा करणे, कुचके बोलणे, टोचणे ही त्यांची बोलण्याची पद्धतच होती. सुरुवातीच्या दिवसात आप्पांचे असे बोलणे ऐकून मेधाताईंच्या डोळ्यात खळखळ पाणी येई. ते आप्पांना आप्पांची आई समजूत घालायची. मेधा त्यात स्वभावाचा असा आहे ग. किती सांगून पाहिलं, शेवटी आम्हीच सांगायचं सोडलं. आम्ही आई बाप म्हणून पोराचं वागणं बोलणं सहन केले. आता यापुढे तुला सहन करायचं आहे ग बाई. तू तर बायको आहेस, सुटका नाही. बाईच्या नशिबी एकच गोष्ट, मान सांगावा, अपमान गिळावा. ऑफिसच्या निमित्ताने आप्पा बाहेर पुढे नोकरीत ऑफिसने त्यांच्यावर कधी नव्हे ते जबाबदारी टाकत दौरे करण्याचे काम दिले. या नव्या जबाबदारीने आप्पा खुश झाले. आठवड्यातले 4 दिवस बाहेरगावी राहावे लागू लागले. हे असे 2-3 वर्ष खूप छान गेले. मुळात आप्पा नाराज नव्हते. मोठ्या आनंदाने त्यांनी ही जबाबदारी अंगावर घेतली होती. पण हे सुखाचे दिवस फार काळ राहिले नाहीत. एके दिवशी ऑफिसमधला एका काळी मास्तराने घरी येऊन आप्पांना सांगितले, काय आप्पा, तुम्ही इतके खोडे असाल याची कल्पना नव्हती बा. अहो, तुमच्या ऑफिसातली वागण्याला बोलण्याला कंटाळून मोठ्या साहेबांनी मोठ्या हुशारीने ही नवी पोस्ट निर्माण केली. तुमची बला बाहेरच बरी. आणि तुम्हाला वाटले, साहेब किती छान, बढती मिळाली. टुरिंगमुळे आता जास्त भत्ते पण मिळतील. आप्पा, यात मोठी मेक मारले ऑफिसने आणि साहेबांनी. टुरिंग जॉबचे टीए बिल, भत्ते हे मिळाले तुम्हाला बरोबर, पण बढती कागदावर राहिली. पगार कुठे वाढवलाय तुमचा? पाहिलंय का तुम्ही कधीतरी हे ऑफिसमध्ये येऊन? मला आपलेपणा वाटतो आप्पा तुमच्याबद्दल, म्हणून सांगितले, नाहीतर मुझे क्या पडी. दुसऱ्या दिवशी आप्पांनी ऑफिस गाठले. दिवसभर एकच गोंधळ. साहेबांच्या नावाने आणि ज्यांचे जमत नसायचे अशा सगळ्यांशी आप्पा भांडत राहिले. भीडभाड न ठेवता आप्पांच्या तोंडाचा पट्टा सुरू होता. आप्पांची बाजू चूक नव्हती, खोटी नव्हती. असे असले तरी बहुमत त्यांच्या बाजूने नव्हते, ही दुर्दैवाची गोष्ट होती. संतापलेल्या साहेबांनी आप्पांना वरिष्ठांशी गैरवर्तणूक आणि कार्यात अडथळा आणल्याबद्दल दोषी ठरवीत तत्काळ सस्पेंड करीत घरी बसवले. युनियनने हस्तक्षेप करत अर्धा पगार तरी द्यावा, घरच्या माणसांची उपासमार होऊ नये अशी विनंती केली. मेधाताईंच्या आयुष्यातील हाल अपेष्टा सत्र वाढतच गेले. झाल्या प्रकाराने आप्पा वेडे झाले नाही, यातच समाधान मानण्याची वेळ मेधाताईंवर आली. मोठ्या हिमतीने आहे त्या पगाराच्या पैशात त्यांनी पुढचे दिवस सर्वांना जगवले असेच म्हणावे लागत होते. ऑफिसातले प्रकरण मिटवले गेले. यापुढे पद उन्नती नाही. सध्या आहे त्याच पदावर शेवटपर्यंत नोकरीवर राहावे लागेल. कबूल असेल तर रुजू व्हावा, नसता घरी. काही न बोलता आप्पा रुजू झाले. उपासमार टळली. आप्पा वरून शांत होते. आता मात्र मनोभंग झाल्याचा ज्वालामुखी होताच. ज्यांनी ज्यांनी त्रास दिला त्या सर्वांना आप्पांनी यांना त्या प्रकरणात अडकवून टाकले आणि शांतपणे बघत राहिले. आणि वयोमानाप्रमाणे आप्पा एक दिवस निवृत्त झाले. आप्पा दिवसभर रिकामे बसून मेधाताई आणि मुलांना कोणत्याही कारणावरून बोलू लागले. चूक असो बरोबर असो, आप्पा बोलले नाहीत असे व्हायचे नाही. सुनबाई आणि मुलाने आपल्या मुलांना समजवले. त्यांनी समजून घेत मेधाताईंच्या मनावरचे ओझे कमी केले.
सुनबाई म्हणे, अहो आई, वडील माणसांचा आदर करावा हे मान्य आहे मला, पण आप्पा तुमचा पदोपदी अपमान करतात. मनाला यातना व्हाव्या असे त्यांचे वागणे बोलणे असते. आम्ही काय तुमच्यापासून वेगळे राहून सुटका करून घेतली, तुमचं काय? हे असंच चालू राहणार काय? बदला स्वतःला. अप्पांचा अपमान करा असे म्हणणार नाही मी, पण त्यांना तुम्ही तसेच उत्तर देऊ शकता याची जाणीव होऊ द्या. आता सहन करू का करायचे तुम्ही? अजिबात सहन करू नका. आप्पांनी तुमचे आभार मानायला हवे की त्यांच्यासारख्या विक्षिप्त माणसाला आयुष्यभर सांभाळून घेतलेत ते दूरच. उलट दिवसेंदिवस त्यांचे वागणे त्रासदायक होते आहे. बदला स्वतःला. मीराताई विचारातून जाग्या झाल्या. त्यांनी भिंतीवरच्या घड्याळात पाहिले. सकाळचे 11 वाजले होते. आप्पासाठी खाण्याचे घेऊन जाण्याची वेळ झाली होती. डॉक्टर घरच्यासारखा मंगेशचा मित्र, त्यांचा राऊंड असतो यावेळी. त्याची भेट होईल. मेधाताई मध्ये पोहोचल्या. आपण ज्या रूममध्ये गेल्या. आत आलेल्या मेधाताईंना पाहून आप्पा हसले, म्हणाले, छान वाटत असेल ना तुम्हाला? बरा अडकवून टाकलाय मला. तुम्ही मिळून हे केलाय मला कळत नाही असे वाटतंय का? थांबा, घरी येऊ द्या मला, मग बघतो एकाकडे. आप्पाकडे रागाने पाहत मेधाताई बोलू लागल्या, तुम्हाला काय वाटले तसे आमच्या मनातही नसते. तुम्हाला कधी काही चांगलं दिसत नाही की मनात काही चांगलं येत नाही. नेहमी पाहावं तुमचं रडगाणे चालू. एक लक्षात ठेवा, मी म्हणून इतके दिवस गप्प बसून राहिले. तुमचा कधी अपमान केला नाही. वाटायचं या माणसानं खूप भोगलंय, पण असे समजणे माझी चूक होती. तुम्ही स्वतःच्या पुढे इतर कोणाचा धड विचार केलाच नाही. तुमचा मुलगा, सून, नातवंडे तुमच्या वागण्याला बोलण्याला कंटाळून तुमच्यापासून दुरावली. त्याचा तुम्हाला एकदाही पश्चाताप झाला नाही. किती वाईट आहे हो हे. तुम्हाला आता घरी यायचे असेल तर यापुढे असं वागून चालायचं नाही. कुणी तुमचं वागणं का सहन करायचे? नीट ऐका, बस झालं आता. यापुढे मी सुद्धा तुमचं वागणं सहन करणार नाही. आणि का सहन करावा तुमच्या वागण्यामुळे होणारा त्रास? अजून 15 दिवसात कमीत कमी तुम्हाला इथे पेशंट म्हणून राहायचं आहे. त्यानंतर आम्ही विचार करू तुम्हाला घरी केव्हा घेऊन जायचे की नाही न्यायचे. आपली बायको मेधा इतके बोलू शकते आपल्याला. समोर बसलेल्या मेधाताईकडे आप्पा बघतच राहिले.